एकेकाळी हातात बंदूक होती, जगणं घनदाट जंगलात होतं आणि मनात दहशत होती। ही गोष्ट आहे कधी काळी नक्षलवादी असलेल्यांची। मात्र या सगळ्यांना या नरकातून बाहेर काढण्याचं काम राज्य सरकार आणि पोलिसांनी केले आणि त्यानंतर या आत्मसमर्पित लोकांना नोकऱ्याही दिल्या आणि आता तर त्यांच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल झालाय। ज्या हातात बंदूक होती त्याच हातात आता जोडीदाराचा हात आलाय, तोही सनई चौघड्यांच्या सुरावटीत। यावेळी लॉयड्स मेटल्सच्या वतीने या जोडप्यांना मंगळसूत्र आणि गृहोपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्यात। पाहूयात। बंदूक सुटली, हाती जोडीदाराचा हात। 13 आत्मसमर्पित जोडप्यांचं थाटात लग्न। नक्षलवादाच्या निखार्याला जोरदार उत्तर। गेल्या 4 दशकांपासून गडचिरोली आणि तेलंगणा सोबतच छत्तीसगडमध्ये नक्षल चळवळ रुजली, पण जंगलातील त्या जीवनात आपलं भविष्य अंधकारमय असल्याचं लक्षात आल्यानंतर शेकडो लोकांनी माघारी फिरत आत्मसमर्पण केलं। अर्थात हे होण्यासाठी सरकार आणि पोलिसांचं योगदान मोठं आहे। पोलिसांनी देखील त्यांना चुका सुधारण्याची संधी दिली। अलीकडे गडचिरोली जिल्ह्यात स्टील उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या लॉयड्स मेटल्सच्या लोह प्रकल्पात त्यातील 65 जणांना नोकरीही मिळाली। त्यातून काही जणांचे सूर जुळले, त्यामुळे पोलिसांनी त्यांचं लग्न थाटामाटात लावून दिलं। हमारा शादी का आयोजन किया है बड़े धूमधाम से। हम इतना यकीन नहीं किए थे इतना बड़ा प्रोग्राम होगा करके, लेकिन हमें देखकर बहुत अच्छा लगा कि इतना बड़ा कार्यक्रम का आयोजन किया। वो आयोजनकर्ताओं को सभी और पुलिस डिपार्टमेंट को भी धन्यवाद देना चाहता हूं मैं इसी माध्यम से। या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित होते। सोबतच गडचिरोलीमध्ये राहणारे आत्मसमर्पित नक्षलवादी, पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय यांनी देखील वऱ्हाडी म्हणून या सोहळ्याला उपस्थिती लावली। नक्षल चळवळीत अजून काम करत असणाऱ्यांनी आमच्याप्रमाणे आत्मसमर्पण करून शांतिपूर्ण जीवन जगावं अशी अपेक्षा एका नववधूने व्यक्त केली आहे। गडचिरोली जिला का सभी साथियों के साथ मिलके हम जीना चाहते हैं। बाकी साथी लोग भी आके इसी तरह इधर सरेंडर होके फिर हमारा जैसा शांति जीवन जीने से ठीक करके मैं चाहता हूँ। शाही सजावट, पोलिसांच्या बँडवर झालेलं पाहुण्यांचं स्वागत आणि ऑर्केस्ट्रावर सुरू असलेलं सुरेल गाण्यांचं सादरीकरण, त्यामुळे हा समारंभ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठीच नाही तर उपस्थित सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या नक्षलमुक्त महाराष्ट्र या निर्धाराला क्रांतिकारी बळ देणारा देखील ठरला। अजूनही जंगलांमध्ये भटकंती करत असणाऱ्या नक्षलवाद्यांना चळवळीतून बाहेर पडण्यासाठी आजचा हा सोहळा प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।